सो हाय गाईज. इंट्रो न देता डायरेक्ट रेडीच का होती आहे, कारण आम्हाला जायचं आता परत पाचोरा. हां तुम्ही ज्या ब्लॉगमध्ये आमच्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच आहे तुम्ही. आणि इतकं रेडी होऊन जायचं काम काही म्हणजे स्पेशल तर काही काम नाही आहे, पण आम्हाला जायचं आहे पॅरेंट्स मिटिंगला. समूची लहानी बहीण पाचोऱ्याला आहे, तर आज तिचं ओपन हाऊस आहे, म्हणजेच PTA. ठीक आहे, तर आम्हाला जायचं आहे तिथे. आम्ही पॅरेंट्स म्हणून जातो आहे, त्यासाठी मी रेडी होते. ऑलरेडी लेट झालं आहे, बट म्हटलं ठीक आहे, थोडंसं रेडी होऊन जायला हवं. रेग्युलर ऑफिसच्या अवतारात तर नाही जाऊ शकत ना आपण. जाऊ शकतो, पण ठीक आहे, जर थोडं रेडी होऊन गेलं तर त्यात काही हर्ज नाही ना. एक तर मला मेकअप येत नाही, जज करू नका प्लीज. फाईन. लिपस्टिक बाकी है. लिप्स पे मेकअप नेचुरली कितने अच्छे दिख रहे हैं ना. दिस इज़ माई नेचुरल शेड ऑफ लिप्स. कॉन्फिडेंस लो हो रहा है. बैक. ये ट्रांसफ़र प्रूफ भी है, वाटर प्रूफ भी है, स्मश प्रूफ भी है. यही अप्लाई करेंगे, फिर भी मेरे लिप्स पे टिकती नहीं है. इविल वाला लुक आ रहा है इससे. लोग डेली इतना मेकअप करके जाते हैं, कैसे भाई कैसे. मैंने ना अभी तक कर्ल्स बुक करे नहीं हैं, तो आज हम ट्राई करके देखेंगे. मेरे पास 3-in-1 है वेगा का, बहुत सालों से मैंने लिया है, अभी तक यूज़ नहीं किया है. एक बार यूज़ करके देखती हूँ, अगर हुआ तो, नहीं तो फिर वैसे भी ठीक ही लग रहा है. सीटिंग बस हो गया. ये तो कुछ भी नहीं हुआ है, शायद मैंने बहुत जल्दी ही कर लिया. क्या फिर से करें? एक्चुअली ये हो रहा है, लेकिन मैं खुद डर रही हूँ. जला तो नहीं दी है ना यार मैंने. नहीं करते आ रहा है. हेयर स्टाइल क्या करूँ, इसलिए मुझे हेयर स्टाइल नहीं आते हैं. क्लिप्स के साथ कुछ कर सकते हैं, ट्राई करें. अच्छा लग रहा है. कुछ करना था अभी, मुझे भूल गई. लाइट गई है, वैसे भी बहुत सुंदर लग रहा है मैं. सो मी झाली रेडी. रेडी झाले आहे, बघू शकता. उघड नाही आहे.
तुम्हाला जर माझे मेकअप व्हिडिओज पाहिजे असेल तर ते पण मी आणेल. हां, मी शूट करणार आहे ते पण. तुझ्यासाठी सगळं काय. आता मी जेवण नाही केलं आहे, मी जेवण करते. समोर निगलीचा कॉल आला होता, तुम्हाला सांगितलंच आहे मी. भूख लगी, खाना खाते हैं. जब तक शायद वो आ जाएगी उसके बाद हम मिलते हैं. चलो चलो. सो गाइस निकल चुके हैं हम. आमचा ड्रेस घ्यायचा होता, ड्रेस पण घेतला आहे. आणि आज आमच्यासोबत आलेली आपू, आम्ही तिच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंगला गेलो होतो. आम्ही पॅरेंट्स झालो आहे सुद्धा. तिथे शूट नाही करायला भेटलं आम्हाला. टीचरने थोडंसं म्हटलं की ते शूट चालत नाही, सो आम्ही नाही शूट केलं. मग ती आम्हाला सोबत आली, आज ती आम्हाला दोघींना शूट करते आहे. रे पुसायला त्या काकूला विचारलं ताई. डेकोरेशन काही नसतं. अरे डीमार्टचा ना मला टेस्टच बिलकुल आवडत नाही, एकदम खराब असतो. खा खा, तुमचं तर मजा आहे बाबा. ॲक्च्युली मला खाऊ तर वाटतंय, बट मी कंट्रोल करते यार. नको, एकदा खाल्लं ना गोड तर खाऊ वाटतं. मी आता नाही खाते ना तर मला इच्छा नाही होते गोड खायची. आणि जर मला इच्छा म्हणजे मला इच्छा होते खायची नाही. शांत बस आता. छान आहे का टेस्ट? छान आहे. हो का रे वा, छान. वाव. एक सुरका नाही काही नाही. वातावरण मस्त झालं
नाही मी वातावरणाचीच मजा घेते विदाउट आईस्क्रीम. इट्स ओके. छान आहे रे. हो ना ठीक आहे ना छान आहे मला माहिती आहे कळते मला छान आहे म्हणून. ऐक ना खरंच छान. अबे हो ठीक आहे. अरे काल काय झालं मी स्टोरी नाही सांगते मी. गाईज ह्या दोघी बघा शहाण्या माझ्याशिवाय सॉफ्टी खाऊ लागल्या. ही माझी बहीण आहे छोटी अपूर्वा आणि ह्या आमच्या वैष्णव मॅडम. ॲक्च्युली ना ह्या मॅडम म्हणून ना मला मला काहीतरी सांगायचं तर मला आठवत नव्हतं. ती ही गोष्ट होती. काय झालं मला काल माझ्या फ्रेंडचा कॉल आला कॉलेजच्या आणि ते कॉलेजवाले आमचे ब्लॉग बघतात ना. मी सांगते ना की वैष्णव माझी कलिग आहे सो ते आमचे व्हिडिओ बघतात. तर म्हटलं ते म्हणतात की तुम्ही एकमेकींना मॅडम का म्हणतात आणि ते माझं हसतात मला की तुला कुठेतरी मॅडम म्हणतात. ब्लॉगमध्येच ॲक्च्युली आम्ही ते ऑफिसमधली सवय आहे आम्हाला. ती मला सिनियर आहे 2 वर्ष 1.5 वर्ष आय थिंक. सो मला तिला मॅडम म्हणायची सवय. सो मी तिला मॅडम म्हणते असं ऑफिसमध्ये. आता पब्लिक समोर कस्टमर समोर म्हणता नाही येत ना की वैष्णवी वैशू वगैरे. आणि तर ती मला सवय पडली. म्हणजे मला ते ट्राय करायचं आता की मी ब्लॉगमध्ये म्हणणार नाही. द्यायचं का? तो छोटा मुलगा आहे ऐकत नव्हता. सो त्याचे बाबा म्हणताय त्याला की तुमच्याकडे इंजेक्शन आहे. तर हो आमच्याकडे इंजेक्शन आहे आम्ही देऊ. मग तो शांत बसला. हां तर माझी स्टोरी अशी की इथून मी पुढे वैष्णवीला मॅडम म्हणणार नाही ब्लॉगमध्ये. आणि मी पण नाही. ती मला अशीही म्हणत नाही. ती मला काय म्हणते समू म्हणते समी म्हणते. हां असं म्हणते ती मला. पण मी तिला कधी वैष्णवी वैशू अशी म्हटले नाही आहे. बट मी ट्राय करेल आता इथून पुढे ऑनवर्ड्स. ओके झालं असेल तुमचं चला आता. गाईज आम्ही आलोय घरी आणि आम्ही खूप थकलोय. आमचं सामान असंच बाकी अजून पडलेलं. व्हॉट फेअर तो चलो जल्दी अंदर चलो. वाय काम करना है. क्या काम है मॅडम जी. हे चला तर काही टाइमपास नाही. ते सेपरेट का मला जाऊ दे. मम्मी ओरडेल मला. लय वेळ झाला आता 7 वाजत आले. लाईट्स लगाव. लाईट नाहीये. हा पण येतो आणि कधी लाईट असते असं होतं का. घरी लाईट नाहीये आणि आम्ही कधी पण घरी आलो तर लाईट हमेशा नसते. कधी असते का कधीतरी असते का हमेशा नसते. कारण की आपण आलो तर आधी आपण लाईट फॅनची सवय आपल्याला चालू करायची. आणि आमचे आजचे आउटफिट तुम्हाला दाखवतो दोघींचे. हा आमचा आजचा आउटफिट होता. हा मॅडमचा. ओ सॉरी मॅडम म्हणायचं नाही आहे ना. नाही म्हणायचं. वैष्णवीचा. अँड दिस इज माइन. ठीकठाकच होता. नॉट स्पेशल कारण की आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं अप्पूच्या. सो डिसेंटच पाहिजे होता. आणि आमचा आजचा दिवस असाच गेला आहे. नॉट बोर बट कसा गेला की आपला आजचा दिवस ठीकठाक. गाडी थोडंसं झालं रिस्क वाटते बस. बाकी सगळं हां ॲक्च्युली माझ्या गाडीचं हँडल लॉक नाही झालेलं. हँडल जाम झालं आहे. सो वैष्णवीने आज ते असं या कंडिशनमध्ये पहिल्यांदा गाडी चालवली. मी ही मागच्या एका आठवड्यापासून अशीच गाडी चालवते कारण मला रिपेअर करायला टाईम नाही भेटला आणि मला गाडीचं चालवावंच लागते ना. सो तिला जमली नाही. थोडीशी हार्ड गेली. बाकी ऑल डे वॉज गुड. येस गुड नाही बेस्ट. आणि आम्हाला छान असा एक्सपिरियन्स आला. आम्हाला अजून एक युट्यूबर भेटला आज म्हणजे रॅन्डमली आणि छान वाटलं भेटून. ऍक्च्युली त्याने बंद केलंय आता परत चालू करणार आहे. सो बघूत जर आम्हाला कोलॅब करता आलं तर. कारण की आम्हाला पण स्टार्टिंग करायची आहे म्हणजे वैष्णवीला. सो तिच्यासाठी तेवढं तर प्रे करूच शकते मी. पण वाव चांगलं. गाईज तुम्ही सबस्क्राईब नाही करत प्लीज करा आणि सपोर्ट करा आम्हाला 1000 होईपर्यंत. तुमच्या फ्रेंड्सला फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण की कमेंट जर केल्या तर आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय हवं आहे ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि तुम्ही सांगू पण शकता की तुम्ही काय इम्प्रूव्ह करा. तुम्ही काय इम्प्रूव्ह करा की आमचं काही हे होत नाहीये. तुम्हाला बोर होत असलं ते सांगा. हे आवडलं नाही ते सांगा. किंवा हे खूप छान आहे हे पण सांगा. आम्ही ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. सो वैष्णवीला सपोर्ट करा सगळ्यांनी आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचं टार्गेट कम्प्लीट करायला आम्हाला मदत करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. अँड गाईज वन थिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल. सो बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि नोटिफिकेशन चालू ठेवा. त्या तुम्हाला नोटिफिकेशन येतील
आणि तुम्ही लगेच बघशाल. म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्या गेल्या आम्हाला वाटत ओ वाव व्ह्यूज आलेत, लोक बघतायत. आणि So please आणि यांच्यासाठी subscribe, आपण छान subscribe, छान व्हिडिओज पण subscribe. आणतोय नवीन नवीन काहीतरी. हो. आणि आम्ही आता ट्राय करणार आहे की आम्हाला प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी नवीन चॅलेंज, नवीन व्हिडिओ, ट्रॅव्हलिंग वगैरे असं ॲड करायचं आहे. सो अपडेट राहा तुम्ही पण, आम्ही पण राहतो. आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करशाल तेव्हा तुम्ही अपडेट राहशाल. आम्ही तर अपडेट आहेच. सो गाईज आलो आहे आम्ही, समुद्र पण गेल्या आहेत. आणि हो, मी स्वयंपाक पण बनवला, जेवण पण झालं आहे, पण मी अजून अनरेडी नाही झाली आहे. मी फ्रेश पण नाही झाली कारण लाईट जात होती येत होती, त्यामुळे मी पटपट स्वयंपाक केला आहे. आणि मग आता तुम्ही विचार नका करू, तुम्हाला पण माहिती आहे मी हातात फोन आता या टाईमला घेते म्हणजे मी ब्लॉग एंड करते. सो भेटूयात मग पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.